वेलकम फ्रेंड्स, आपलं DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खूप महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग आपण स्टार्ट करूया. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे? कोणत्या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे? या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर काही सेकंदामध्ये हे कमेंट करा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, जपान. जपान देशाने H2A रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नासाठी तुम्हाला 2 सेकंदाचा वेळ दिला जात आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, मायक्रोसॉफ्ट. जगातील सर्वात महागडी कंपनी ही मायक्रोसॉफ्ट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिला मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पैठणमध्ये. पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन आयोजन हे पैठणमध्ये करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 18वे आशिया चषक फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, कतारमध्ये. 18वे आशिया चषक फुटबॉल स्पर्धा हे कतारमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय झाड कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, वडाचे झाड हे भारताचे राष्ट्रीय झाड म्हणून ओळखले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होतात? सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण होतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, एम फातिमा बीवी हे सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश म्हणून होतात. प्रश्न आहे, पहिले भारतीय रंगीत चित्रपट कोणते आहे? पहिले भारतीय रंगीत चित्रपट कोणता आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, किसान कन्या हे पहिले भारतीय रंगीत चित्रपट आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले? द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र कधी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 3 जानेवारी 2001 रोजी द न्यूज टुडे हे भारताचे पहिले पेपरलेस वृत्तपत्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र कुठे आहे? महाराष्ट्राचे पहिले आकाशवाणी केंद्र कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. मुंबई येथे पहिले आकाशवाणी केंद्र आहे आणि ते 1927 रोजी स्थापन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबई या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, पहिले अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? पहिले अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, तारापूर येथे आहे. पहिले अणुविद्युत प्रकल्प हे तारापूर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इलेक्ट्रिकल बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? इलेक्ट्रिकल बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू भरलेला असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, नायट्रोजन. इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू भरलेला असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो? कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस वापरला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, इथिलीन हा गॅस वापरला जातो कच्ची फळे पिकवण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न आहे, pH मापश्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असतात? pH मापश्रेणीत सामान्यपणे पाण्याचे मूल्य किती असतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, 7. pH 7. पाण्याचा मापश्रेणीत पाण्याचे मूल्य हे pH 7 असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी,
5 ऑक्टोबर रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, सेवा कराची आकारणी कोण करते? सेवा कराची आकारणी कोण करते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, केंद्र सरकार हे सेवा आकाराची आकारणी करत असतात. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक मानले जातात. नेक्स्ट प्रश्न आहे, भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कुणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, कवी ग्रेस यांनी भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते हे सुप्रसिद्ध काव्याची रचना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांनी अनेक नाटके लिहिली, खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही. आचार्य प्रल्हाद केशव यात्रे यांनी अनेक नाटके लिहिली, खालीलपैकी एक नाटक त्यांनी लिहिलेले नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नट सम्राट हे नाटक त्यांनी लिहिलेले नाही. साष्टांग नमस्कार, तो मी नव्हे, लग्नाची बेडी हे तिन्ही नाटक प्राचार्य प्रल्हाद केशव यांनी लिहिलेले नाटक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा टिंबटिंब म्हणून काम करतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा टिंबटिंब म्हणून काम करतो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, चिटणीस म्हणून काम करत असतो. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून काम करत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, गिर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गिर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, गुजरात या राज्यामध्ये गिर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते गुजरात या राज्यात स्थित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नेक्स्ट प्रश्न आहे, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्याची सरहद टिंबटिंब राज्याला भिडलेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, तेलंगणा. तेलंगणा राज्याला भिडलेली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्याची सरहद तेलंगणा या राज्याला भिडलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते? खालीलपैकी कोणी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नव्हते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, लोकमान्य टिळकांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले नाही. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी आणि महात्मा गांधी या तिघांनीही राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पंचायत राज योजनेचा सर्वात प्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केलेला आहे? पंचायत राज योजनेचा सर्वात प्रथम स्वीकार भारतात कोणत्या 2 राज्यांनी केलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, राजस्थान व आंध्र प्रदेश या 2 राज्याने पंचायत राज योजनेचे सर्वात प्रथम स्वीकार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, सांगली या जिल्ह्यामध्ये सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात पर्यावरण संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर झाला. भारतात पर्यावरण संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये मंजूर झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 1986 मध्ये भारतात पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर झालेला आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? खालीलपैकी WWW तयार करणारा शास्त्रज्ञ कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए, टिम बर्नर्स-ली यांनी WWW तयार करण्याचे शास्त्रज्ञ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे? खालीलपैकी कोणते एक सर्च इंजिन नाही आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे? खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म टिंबटिंब रोजी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब रोजी झाला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक टिंबटिंब किल्ल्यावर झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे रायगड या जिल्ह्यावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक मोहीम. शिवाजी महाराजांची शेवटची लष्करी मोहीम ही कर्नाटक मोहीम होती. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? शिवाजी महाराजांचे आईचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जिजाबाई. जिजाबाई हे शिवाजी महाराजांचे आईचे नाव होते. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव काय होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सयाजी भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडिलांचे नाव होते. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड जिल्ह्यावर झालेला होता. झलकीचा तह कोणत्या दरम्यान झाला? झलकीचा तह कोणत्या दरम्यान झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबादचा निजाम आणि बाळाजी बाजीराव यांच्या दरम्यान झालेला आहे. प्रश्न आहे, कोणत्या मराठा सरदाराने 1858 ते 1859 पंजाब जिंकला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे रघुनाथराव. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांना तोफखाना कोणी दिला? शिवाजी महाराजांना तोफखाना कोणी दिला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इंग्रजांनी. शिवाजी महाराजांना तोफखाना हा इंग्रजांनी दिलेला होता. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला आहे. असा कोणता किल्ला आहे ज्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे कोंढाणा हा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवण्यात आलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरुचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे स्वामी रामदास. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक गुरुचे नाव आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या शासनकालात केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे औरंगजेब. नेक्स्ट प्रश्न आहे, 22 जून 1665 पुरंदरचा तह कोणामध्ये पार पाडला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंगमध्ये हा तह पार करण्यात आलेला आहे. 22 जून 1965 पुरंदरचा तह. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन टिंबटिंबमध्ये सुरतवर स्वारी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 1664 छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 सुरतवर स्वारी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कर्नाटक मोहिमेवरून टिंबटिंबमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे एप्रिल 1678 कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झालेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेला तो काळ कोणता होता? शिवाजी महाराजांचा काळ होऊन गेला तो काळ कोणता होता?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मध्यम युग. मध्यम युगाचा काळ होता. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे जुन्नर. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ हे जुन्नर तालुक्यातला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अफजल खानाचा वध कोठे झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे प्रतापगडावर. अफजल खानाचा वध झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्य कारभार केला जात असे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ यांच्या काळात राज्यकारभार चालत असत. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो होन. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी ही होन या नाण्याची होती. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे शिवराई. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले तांब्याची नाणी ही शिवराई होती. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अष्टप्रधान मंडळ सेनापती कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टप्रधान मंडळ सेनापती होते. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. नेक्स्ट प्रश्न आहे स्वराज्यामध्ये जवळपास किती किल्ले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 370 किल्ले होते स्वराज्यामध्ये जवळपास. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 11 मार्च 1689 छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न आहे अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पंताजी गोपीनाथ. पंताजी गोपीनाथ हे अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते. नेक्स्ट प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा.